शेतकऱ्यासाठी मात्र त्यांना A1 जोडीच्या वतीनं एक कॅश प्राइज दिलं जाते. तर BPL प्रीमियर लीग 20-22 क्रिकेट स्पर्धेचे ही पहिली दिवस रात्र स्पर्धा आपण वीर तानाजी क्रीडानगरी मधून पाहतोय आणि आजच्या या पहिल्या दिवसातील शेवटची आणि अंतिम 6वी मॅच मयुरेश पेपर ट्यूब केवनी दिवे आणि सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार संभाजी म्हात्रे आणि अमितजी भोईर यांच्या दोन संघ मालकांच्या माध्यमातून पाहतोय. तर सलामी जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. चला सामन्याला लगेच सुरुवात करा प्लीज. अधिक वेळ घेऊ नका. सुधाकर आणि विजय ही सलामी जोडी आपण पाहतोय. मयुरेश पेपर ट्यूब केमनी देवी चला सामन्याला सुरुवात करा. गोलंदाज शरद. पहिला चेंडू अगदी ऑन साइडला उडवलाय सॉरीज केले गार्जनला आणि ते 2 धावा पहिल्या चेंडूवर सुधाकर यांनी कंप्लीट केलेले आहेत. लॉंगलेग सीमारेषेकडे चेंडू अडवला होता. चांगली क्षेत्ररक्षण 2 धावांनी स्वतःचा आणि संघाचं खाता अकाउंट ओपन झालेलं आहे. इथे लाईन चुकीची. लेगस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू पंच सूर्यकांत मोरे सरांनी हा चेंडू वाईट घोषित केलेला आहे. या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेमध्ये आपण सूर्यकांत मोरे सर आणि दिनेश नाईक या सरांना पाहतोय. येथे चांगले चेंडूच्या हाताळणी इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू अडवला जातोय. धावसंख्या पुसते ती 4 वर. उभ्या सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीला पसंती देतोय. तर मयुरेश पेपर ट्यूब केवनी देवी संघाला त्यांनी फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे. दोन्ही संघ तुल्यबल्य संघ आहेत आणि अतिशय चांगली स्पर्धा आजचा पहिला दिवस अतिशय आनंदाने आणि उत्साहाने इथे पार पडतोय. दापोडे गावच्या मायभूमीमध्ये वीर तानाजी क्रीडानगरी मध्ये स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आपण अनुभवतोय. येथे ऑन साइडला फटका केले आहेत. डीप मिड विकेट डिझाईनकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी हा पहिला चौकार येतोय विजयाच्या बॅट मधून आणि संघाची धावसंख्या चौकारने वाढून झाली ती 8. चेंडूला घेतला होता. सरळ बॅटने चेंडू केले होते आणि
सलग दुसऱ्या चेंडूवर हा दुसरा चौकार पेश करतोय फलंदाज विजय. धावसंख्या 12. एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ ते क्षेत्रक्षा वरून फटका खेळले होते. डीप एक्स्ट्रा कव्हर येथे आडवे बॅट न खेळण्याचा प्रयत्न. निश्चितच चेंडू बॅटला स्पर्श करून मला वाटतं इष्टरक्षेकडे गेला होता. डॉट चेंडूची सांगता. शेवटच्या चेंडूचा खेळ शेष. धावसंख्या 12. अतिशय चांगला आपण फटका पाहतोय. चेंडू थांबत नाही. चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी हा विजयाच्या बॅट मधून येतोय तिसरा चौकार. बघूया सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाज सोमनाथ आई जोगेश्वरी जुनांदुर्गी संघाचा खेळाडू सोमनाथ पाटील. 16 धावा इनबोर्ड. चांगली सुरुवात आहे. पहिल्या 6 चेंडूमध्ये 16 धावांची भागीदारी. सुधाकर आणि विजय या दोन फलंदाजांदरम्यान. सोमनाथ पाटील याचा हा चेंडू अगदी हवेमध्ये फटका खेळलेत. 3 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. इथे 2 धावा कंप्लीट केली आहेत. मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू लँड झाला होता. 2 धावींनी संघाची धावसंख्या 18 वर पोहोचते. सुधाकर खेळतात 5 वर तर 3 चौकाराशी विजय खेळतोय 12 वर. धावसंख्या 18. सोमनाथ पाटील सुधाकरच्यासाठी फुल टॉस आणि पुन्हा एकदा प्रकाश पाटील यांना चेंडू बेट करतोय. निश्चित चांगला प्रयत्न केला होता. दोन्ही फुलटॉस चेंडूंचा हवा तसा समाचार मात्र घेता आलेला नाहीये. धावसंख्या 1 ने वाढून झाली ते 19. धावा. 8 चेंडूंचा खेळ पूर्ण आणि अगदी चांगली सुरुवात आहे. अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. अगदी स्लॉग स्वीपचा फटका. जसा चेंडू त्याच दिशेला फटका देखील केलेत. विजय चांगली फलंदाजी करतोय बघा. 5 चेंडू मध्ये आतापर्यंत त्यांच्या बॅट मधून आपण 4 चौकार पाहिलेले आहेत. धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचलेली आहे. धावा. 9 चेंडूंचा खेळ पूर्ण. सोमनाथ षटकातील पुढील चेंडू अर्ध विकेटनी.
विजयाच्यासाठी पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळायचं होतं, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क हवा तसा झाला नाहीये. क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चुकी पाहायला मिळते. आणि ते पंच दिनेश नाईक सरांचा इशारा येतो की या धावा लेग बाईच्या स्वरूपात आहेत. धावसंख्या 25. धावा येवोत कशा येवोत प्रत्येक धावेला खूप महत्व आहे. चांगली टोटल आपल्याला पाहायला मिळते. 25 धावसंख्या. येथे पुन्हा एकदा एक चांगला फटका. खाली क्षेत्र निवडलंय. कुठेतरी चुकीची गोलंदाजी आपल्याला सोमनाथ याच्याकडून पाहायला मिळते. धावसंख्या 29. बघा विजयनी पहिल्या 2 चेंडूवर चौकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर पुन्हा एकदा सलग 2 चेंडूवर 2 चौकार आणि त्यानंतर डॉट आणि या इथे देखील चौकार. आतापर्यंत त्यांनी चेंडू खेळलेत 7, त्यामध्ये 2 डॉट आणि 5 चौकार मारलेले आहेत. चांगली फलंदाजी. अगदी पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करावी याचं उत्तम उदाहरण देताना फलंदाज विजय याला आपण पाहतोय. धावसंख्या 29. सोमनाथ पाटील याच्या दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शेष आहे. 29 धावा झाल्यात. कुठेतरी क्षेत्ररक्षण चुकीच्या पद्धतीने लावला जाते. शेवटच्या चेंडूचा खेळ शेष असावा. बघा पहिल्या चेंडूवर 2, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथ्या चेंडूवर लेग बाईट्स आणि 5व्या चेंडूवर चौकार. गोलंदाज सोमनाथ. येथे अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. लॉंग आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. काय फलंदाजी करतोय अफलातून. अगदी चौकारांचा जणू काही व्यापारी. बघा 6 चौकार मारलेत 8 चेंडू मध्ये. अगदी पहिले 2 मारले, त्यानंतर डॉट, त्यानंतर 2 मारले डॉट आणि त्यानंतर सलग 2 चेंडू 2. काय फलंदाजी. धावसंख्या 33 धावा झाली आहेत. पहिल्या सामन्यामध्ये देखील आपण 41 धावांची भागीदारी पाहिली होती. भार्गव 11 पिंपळनेर या संघाच्या सलामीर जोडीकडून. बघूया इथे सुधाकर आणि विजय यांनी देखील 12 चेंडूमध्ये 33 धावांची भागीदारी केलेली आहे. भिवंडी तालुका न्यू 40+ क्रिकेट प्रीमियर लीग 2022 क्रिकेट स्पर्धेचा हा पहिला दिवस रात्र स्पर्धेचा शेवटचा सामना आपण पाहतोय. मयुरेश पेपर ट्यूब केवणी दिवे आणि सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार. बघूया सांघिक तिसरे षटक हाताळण्यासाठी कुठल्या गोलंदाजावर चेंडू सोपवतोय. सिद्धीने ट्रान्सपोर्ट संघाचा संघनायक प्रवीण. प्रवीण येतोय. समोर डावपुरा शैलीदार फलंदाज सुधाकर. अगदी या सुधाकर खेळाडूच्या नावावर देखील चालू हंगामाचे एक अर्धशतक 50 धावा कंप्लीट आहेत. सिद्धिविनायक क्रीडानगरी अंजूर येथे जयदुर्ग सुरी बी संघाने जी स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेमध्ये सुधाकर यांनी अप्रतिम फलंदाजी केलेली आहे. अगदी आई जोगेश्वरी झोनंदुरकी यांनी गावदेवी मरोई दिवे असा जो सामना होता आणि दोन्ही संघाच्या खेळाडूंनी 50-50 धावा कंप्लीट केल्या होत्या. सोमनाथ आणि सुधाकर. आणि या सामन्यातून देखील दोन्ही खेळाडू आमने सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण अप्रतिम. एकच धाव. धावसंख्या 34.
34 धावा. 13 चेंडूमध्ये 34 धावांची भागीदारी. त्यामध्ये 6 चौकार आलेले आहेत आणि ते 6चे 6 चौकार हे विजय याच्या नावावर आहेत. सुधाकर यांना अजूनही चौकार मारायचा बाकी आहे. सुधाकर हे देखील विजयाला चांगली साथ देत आहेत. आतापर्यंत त्यांनी देखील 5 चेंडूंचा सामना केलेला आहे आणि 7 धावसंख्येवर खेळत आहेत. तर 8 चेंडूनिशी 6 चौकारांसह 24 वर विजय खेळतोय. वेल कमी घ्या प्लीज. आम्ही आयोजन कमिटीच्या वतीनं आपणास विनंती करतोय. त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावा. अगदी आपण अधिक वेळ घेऊ नका प्लीज. सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार संभाजी म्हात्रे यांचा संघ आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला फलंदाजी करणारा संघ आहे अमेजी भोईर यांचा मयुरेश पेपर ट्यूब किवनी दिवे. चौतीस धावा. तर आतापर्यंत फक्त प्रवीणच्या गोलंदाजीतील एकाच चेंडू टाकून झालेला आहे. प्रवीण ओव्हर द विकेट. विजयाच्यासाठी इथे झेल उडाला आहे आणि आता मात्र चुकी नाहीये. चांगला झेल टिपलेला आहे आणि विजयाची खेळी इथे समाप्त झालेली आहे. आणि अगदी बाद होण्यापूर्वी 9 चेंडूमध्ये 24 धावांची एक झुंजार खेळी विजयाच्या बॅटमधून आपण पाहिलीत. 6 चौकार आणि 3 डॉट असं 9 चेंडूमध्ये 24 धावा. डीप कव्हर मध्ये चांगला झेल टिपला होता. क्षेत्ररक्षक तिथे दक्ष होते. राकेश येतोय. जयदुर्गा सुरी बी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू राकेश पाटील क्रमांक 3 वर येतोय फलंदाजीसाठी. 34 धावसंख्येवर पहिला धक्का मयुरेश पेपर ट्यूब किवनी दिवे संघाला मिळतोय. लो फुलटो चेंडू इथे थ्रो देखील चांगला होता मात्र रनिंग बिटवीन द विकेट देखील तितकीच सुरेख. दोन्ही खेळाडू अगदी चित्ताच्या चपलाईने पलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या झाली ती 36 धावा. टोटल. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. येथे चेंडूला अगदी सोडून दिलेल्या बघूया. इष्टरक्षक थोडेसे बीट झाले होते. अगदी स्वेर मारा. पंचांचा इशारा येतो वाईट. 1+1 अशा 2 धावा अतिरिक्त ऍड होतील. मयुरेश पेपर ट्यूब केवणी दिवे संघाच्या फलकावर आणि धावसंख्या आता 2 वाढून झाली ती 38.
38 धावसंख्या. राकेश टू प्रवीण आणि हा राकेश साठी फुल टॉस. चांगलं क्षेत्ररक्षण होते, अप्रतिम. अगदी आपल्या संघाच्या 2 धावा वाचवल्यात असं म्हणायला हरकत नाहीये. डी मिड विकेट जण शरद तिथे उपस्थित होते. धावसंख्या 40 या आकड्यावर पोहोचलेली आहे. 1 बाद 40 धावा. आज सुधाकर एक संयमाने फलंदाजी करतोय केलपट्टीवर. उद्या राकेश आणि सुधाकर याच्यामध्ये चर्चा नक्कीच झालेली आहे. प्रवीणाच्या तिसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष असावा. अतिशय चांगला चेंडू होता. तितक्या चांगल्या पद्धतीने चेंडूला लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर रिझन मध्ये खेळून काढला होता. 2 धावा इथे कंप्लीट करतायत. धावसंख्या 42 वर धावून पोहोचते. येथे चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजनला खेळले होते. 2 धावा पुन्हा एकदा इथे कंप्लीट करतायत राकेश आणि सुधाकर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 4-4. 1 बाद 44 धावा झालेत. आणि बघूया उर्वरित 2 षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी होईल की फलंदाजी याचं धावतं समालोचन करण्यासाठी आमच्या समालोचक कक्षामध्ये सज्ज झालेले आहेत आमचे सहकारी समालोचक ज्ञानेश्वर चिकणे सर. खूप खूप धन्यवाद कायम केनी सर. मयुरेश पेपर ट्यूब केवणी दिवे आणि सिद्धी ट्रान्सपोर्ट या 2 संघामध्ये आपण सामना पाहतोय. खरं तर बघा मयुरेश पेपर ट्यूबचे अमित भोईर इंजुरीड झाले, काही कारणास्तव हा सामना खेळत नाही. मात्र त्यांच्या जागी विजय भोईर यांना संधी मिळाली आणि विजय भोईरने त्या संधीचं सोनं केलं. वैयक्तिक 24 धावा केल्या आणि आपल्या संघासाठी आता मात्र 3 षटकामध्ये एक स्ट्रॉंग पोझिशन मध्ये पोहोचवलेले. कारण 3 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा धावफलकावर लागलेले आहेत मयुरेश पेपर ट्यूब केवणी दिवे या संघाचे. सुधाकरचा जर विचार केला तर सुधाकर संयमाने खेळतोय. कारण सुधाकरला माहिती आहे जोपर्यंत मी खेळपट्टीवर आहे तोपर्यंत धावा कधीही वाढू शकतात. कारण सुधाकर असा एक फलंदाज आहे की तो मैदानाच्या चारी बाजूला खेळू शकतोय. त्याच्यामध्ये क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, त्याच्यामध्ये क्षमता आहे रनिंग बिटवीन द विकेट करून 1 धावा 2 धावा पळून काढण्याची. सोमनाथ पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येतोय. दुसरं षटक हाताळलं होतं आणि त्या षटकामध्ये तब्बल 15 धावा खर्च केल्या होत्या. तरी सुद्धा सोमनाथला या ठिकाणी पाहतोय आपण की मोर्चावर लावलेले. कर्णधाराने सोमनाथवर विश्वास दाखवलेला आहे. इथे मात्र सोमनाथला विश्वास सार्थ करावा लागेल. कारण हे षटक अतिशय महत्वाचं आहे. या षटकात जर एक 14-15 धावा आल्या तर मग डेंजर झोनमध्ये धावसंख्या जाईल. कारण अजून त्यानंतर एक षटक शिल्लक असेल आणि या षटकामध्ये जर 5 ते 6 धावा सोमनाथने खर्च केल्या तर कुठे ना कुठे पुन्हा एकदा संधी मिळेल सिद्धी ट्रान्सपोर्ट या संघाला. तर बघूया सुधाकर कशा प्रकारे स्ट्रॅटर्जी या ठिकाणी वापरतो. राईट आर्म ओव्हर द विकेट सोमनाथ. हो ते स्टार चेंडू जबरदस्त आपण पाहतो. वेग टप्पा अतिशय चांगला होता, नियंत्रण होतं टप्प्यावर आणि खास करून मी यष्टीरक्षकाचं कौतुक करेन. इतका वेगवान चेंडू इतक्या रात्री अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळला सोमनाथ. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आपण पाहतोय पूर्णपणे बीट केलेला आहे बॅट्समन सुधाकरला. ही सोमनाथची खासियत बघा. सोमनाथवर विश्वास का दाखवलेला आहे कॅप्टनने? कारण माहित आहे सोमनाथ कधीही कुठल्याही क्षणी
गेम चेंज करू शकतोय, म्हणून त्याला 40+ या नवीन 40+ क्रिकेटमध्ये गेम चेंजर असं म्हटलं जातं, रन मशीन असं म्हटलं जातं. आता मात्र गोलंदाजी करताना आपण पाहतोय ओव्हर द विकेट. इथे शॉर्ट चेंडू आहे, पुल केलेला आहे, फटका तितका चांगला नव्हता, मात्र क्षेत्ररक्षक बघा त्या ठिकाणी पूर्णपणे अपयशी ठरतोय. चेंडू सीमारेषेच्या पार चौकार. पहिले 2 चेंडू फुलर लेन टाकल्यानंतर पहिले 2 चेंडू अगदी स्टंप टू स्टंप मारा केल्यानंतर कुठे ना कुठे शॉर्ट चेंडूचा वापर केला आणि त्याचा फायदा सुधाकरने घेतला. कारण सुधाकरला माहीत होतं 2 चेंडू फुलर लेन टाकल्यानंतर तिसरा चेंडू नक्कीच गोलंदाज शॉर्ट पिच ठेवेल आणि त्याच अनुषंगाने सुधाकर बॅकफुटवर जाऊन आधीच तयार होता. सोमनाथ इथे मात्र पुन्हा एकदा पुल अँड पॉवरफुल चेंडू सीमारेषेच्या पार होतोय. गुल 6 धावांसाठी. दिनेश नाईक यांचा इशारा येतोय षटकार. सुधाकर त्या ठिकाणी जबरदस्त बॅटिंग करतोय. पहिले 3 षटक बघा अगदी संयमाने खेळला. आता मात्र 4थ्या षटकात आपण पाहतोय आक्रमक फलंदाजी करताना काय जबरदस्त प्लॅनिंग मध्ये खेळतोय सुधाकर. अगदी स्वतःला सेट केलं, 3 षटकं सेट केलं, खेळपट्टीचा अंदाज घेतला, गोलंदाजांचा अंदाज घेतला आणि त्यानंतर मात्र आक्रमण केलं. या षटकात आपण बघितलं पहिले 2 चेंडू बीट झाला होता, मात्र त्यानंतर कुठे ना कुठे अगदी चांगल्या प्रकारे हे नंतरचे 2 चेंडू खेळून काढले. एका चेंडूवर चौकार आणि एका चेंडूवर षटकार, दोन्ही पुलचे फटके होते आणि नक्कीच हा तर एक पॉवरफुल फटका होता. कॅल्क्युलेटेड 6 आपण बघितलं. धावसंख्या धावफलकावर लागली 54. डेंजर झोन मध्ये हळूहळू जातोय मयुरेश पेपर ट्यूब केवणी दिवे हा संघ. हा फुल टॉस आहे, क्षेत्ररक्षक तैनात. ओहो, झेल सुटतोय सुधाकरचा झेल. बाला तिथे आहेत. यस, बालाकडून झेल हा सुटला जातोय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर लागते ती 55. खरे तर फुलटॉस चेंडू होता. सुधाकर सारखा फलंदाज फुलटॉस चेंडूवर नेहमीच मोठे फटके मारत असतो. इथे मात्र कुठे ना कुठे बॅट अगोदर फिरली होती, टायमिंग झाला नव्हता या फटक्यामध्ये. रात्रीच्या या वातावरणात टायमिंग करणं खूप कठीण आहे. तुम्ही ताकद वापरू शकता, परंतु टायमिंग करणं चेंडूवर खूप कठीण असतं. तेच या ठिकाणी घडलेलं आपण पाहतोय. धावसंख्या 55 झालेले. अजून शेवटचं षटक ही शिल्लक आहे. त्या अगोदर बघूया सुधाकर हा शेवटचा चेंडू सोमनाथ शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळतोय. समोर असेल फलंदाज राकेश पाटील. चेंज ऑफ पेस ऑफ बॉल दिली होती. कुठे ना कुठे आपण पाहतोय की आपल्या गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चेंडू बाहेरच्या अंगाला वळला होता. पाहू शकतो ॲक्शन रिप्लेमध्ये कशा प्रकारे हा चेंडू वळला होता बाहेरच्या अंगाला, किंचितसा ऑफस्टमवर ठेवला होता. खूप सुंदर हा चेंडू. या षटकाची सांगता अगदी चांगल्या प्रकारे झालेली आहे. धावसंख्या धावफलकावर 55 लागलेले. 4 षटकं संपलेले आहेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर मयुरेश पेपर ट्यूब केवनी दिवे विजय 24 धावांवर बाद झाल्यानंतर पाहतोय आपण 1 बाद 55. झालेला आहे. यस, कॉट बिहाइंड, हिट विकेट. यस, सॉरी पंच मोरे सर, नक्कीच आमच्या लक्षात आलं नव्हतं. मात्र त्या ठिकाणी हिट झालेलं आहे. फलंदाज
बघा काल रामनवमी होती, उपवास, आज सोमवार उपवास, त्यानंतर उद्या मंगळवार. बऱ्याचशा प्रेक्षकांनी उद्याची तयारी केली होती, मात्र अचानक सर्वांना माहीत पडलं की उद्या एकादशी आहे. मात्र काही प्रेक्षक हिरमुसले. असो, मात्र संतोष दादा यांनी ते हेरून येथे बघितलं, आपल्याला विठ्ठलाची गाणी फरमाईश केली आणि आमचे DJ मास्टरही अगदी त्याचप्रमाणे गीत सादर करताना दीपक म्हात्रे यांच्याकडे गोलंदाजी सोपवलेली. सुधाकर समोर असेल, इथे आपल्या रनअपमध्ये चूक केलेली आहे. कारण दीपक म्हात्रे बघा या खेळपट्टीवर या सामन्यामध्ये पहिल्यांदाच गोलंदाजी करतोय. कुठे ना कुठे अंदाज व्यवस्थित बांधला नव्हता क्रीजचा, आपला रनअपचा अंदाज बांधला नव्हता आणि त्यामुळेच पाहतोय आपण पहिला चेंडू टाकण्यात थोडीशी समस्या त्याच्या पुढे उद्भवली. दीपक लेग स्टंपच्या किंचित बाहेर हा चेंडू होता, परंतु ज्याप्रमाणे आपण बघितलं सुधाकर शपल क्रॉस झाला होता, नक्कीच चेंडू आय थिंक डावेस्टीच्या वरून गेला होता. येस, अगदी जबरदस्त निर्णय, एक चांगला निर्णय आपण पाहू शकतोय पंच मोरे सरांचा, कारण या चेंडूला त्यांनी वाईड ठरवलेलं नाहीये. अगदी क्लास अंपायरिंग या अच्छा पूर्ण दिवसात झालेली आहे. शॉर्ट चेंडू, इथे फाईन लेगचा क्षेत्ररक्षक येणार हरकतमध्ये. याचं चांगलं क्षेत्ररक्षण मी तर म्हणेन. फक्त आणि फक्त एक धाव मिळेल सुधाकरला. 56 धावा धावफलकावर लागलेले आहेत. मागचा सामना आपण बघितला 49 धावांचं टार्गेट होतं आणि 49 धावांचं टार्गेट चेस केलं होतं A1 जोडी या संघाने. काय जबरदस्त भन्नाट षटकार खेचला होता ऑन द राईस. एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ यांच्या मधून सरळ सीमारेषेच्या पार रुपेश म्हात्रे याच्या बॅटमधून आला होता षटकार. हो, इथपर्यंत आवाज आला होता. यस, यष्टी रक्षक अतिशय चांगल्या प्रकारे झेल कलेक्ट करतोय आणि फलंदाज होतोय बाद. घरामंदी काय नवीन घडलं, जातील दिस येतील, नक्कीच आपण हे गीत लावलं. मात्र 40+ सांगतोय मी, दिस गेले दिस आले. 7 संघांनी सुरू झालेली ही संघटना आज तब्बल या संघटनेमध्ये, नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये 40 संघ सहभागी झालेले आहेत. आणि खरोखरच एक रोपटं लावलं होतं 10 ते 11 वर्षापूर्वी, त्या रोपट्याचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालेले. सन्माननीय अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव, सहसचिव, सर्व उपाध्यक्ष, सदस्य यांच्या अथक प्रयत्नाने, अथक मेहनतीने, सर्व कर्णधार संघांच्या अथक मेहनतीने आपण पाहतोय की नवीन 40+ संघटना दिवसेंदिवस प्रगती करत आहे. दिवसेंदिवस या संघटनेची पाळीमुळे खोलवर रुजली जात आहे आणि दिवसेंदिवस ही संघटना एक मोठी संघटना म्हणून उदयास येत आहेत. इथे चांगला चेंडू आहे, तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढलेले. कार्पेटच्या साऱ्यानं लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केलं, एक धाव पूर्ण केली. रेग्युलर क्रिकेटचं ठीक आहे, इतक्या रात्री रेग्युलर क्रिकेटर्स जोश जज्बा दाखवू शकतात, मात्र 40+ क्रिकेट तुम्ही पाहत आहे आणि 40+ क्रिकेटमध्ये बघा रात्रीचे 3:35 झालेले आहेत आणि ह्या रात्री सुद्धा 40+ क्रिकेटर्समध्ये इतका जोश आहे. आणि हा विजय आहे क्रिकेटचा, हा विजय आहे नवीन 40+ क्रिकेटचा. त्यानंतर हा विजय BPL भिवंडी न्यू 40+ प्रीमियर लीग हा विजय आहे नक्कीच आनंदजी पाटील आणि त्यांच्या पूर्ण सहकाऱ्यांचा. चांगला चेंडू पडल्यानंतर टॉस झाला होता. सुधाकर सारख्या फलंदाजाला पूर्णपणे नामोहरम केलेले. धावसंख्या धावफलकावर होते ती 57. 5 चेंडू आतापर्यंत टाकलेले आहेत, 2 फलंदाज बाद केलेले आहेत, 1 फलंदाज बाद केलेला आहे आणि 2 धावा खर्च केलेले आहेत. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय दीपक म्हात्रे.
एक दीपक म्हात्रे आहेत ऑनर स्वराज्य कशेलीचे, मात्र हा दीपक म्हात्रे इथे गोलंदाजी करतोय. एक दीपक म्हात्रे अजून आहेत क्लासिकल पर्सनॅलिटी सचिन स्पोर्ट पूर्णा संघाचे. इथे मोठा फटका आहे, चेंडू आकाशात, सजनी चली साजन के घर, चेंडू सीमा रेषा पार, सुधाकरच्या बॅट मधून तर 5 षटकं संपलेत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर मयुरेश पेपरट्यूब केवनी दिवे अमित भोईर यांच्या संघाने 63 धावा करून 64 धावांचं लक्ष सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार या संघापुढे ठेवलेलं आहे. नक्कीच हे जे टार्गेट आहे ते कशा प्रकारे पूर्ण करतंय आपण थोड्याच वेळात ऐकणार आहोत काळीराम केनी सरांकडून. मात्र तत्पूर्वी जाऊया आमच्या डीजे मास्टरकडे. चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. मयुरेश पेपर ट्यूब किवनी दिवे तसेच सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार संघाच्या संघनायकाला देखील विनंती असेल की आपण देखील त्वरित आपली सलामी जोडी खेळपट्टीवर रवाना करायची आहे. विजयासाठी 64 धावांचं लक्ष्य आहे. मित्रांनो आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातून आपण ही आजची दिवस रात्रीची 6वी मॅच पाहतोय. पहिल्या सामन्यातून अगदी भार्गव 11 पिंपळनेर संघाने स्वराज्य स्पोर्ट कशेली संघाला पराभूत केलं होतं. त्यानंतर इकोझोन खार्डी पाये संघाने नाना फाउंडेशन टेमघर संघाला पराभूत केलं. त्यानंतर सुमित कुमार अँड कंपनी सुरई संघाने रिग्नेश 11 रानल संघाला पराभूत केलं. चौथ्या सामन्यातून वीर तानाजी दापोडे या संघाला चौथ्यावर मानकुली या संघाने पराभूत केलं. आणि पाचव्या सामन्यातून एवन जोडी अंजिरा संघाने ओमसे दाबा दापोडे या संघाला पराभूत केलेले आहे. तर हा शेवटचा आणि अंतिम आजच्या पहिल्या दिवस रात्र स्पर्धेचा 6वा सामना आपण पाहतोय. आणि निश्चितच या सामन्यातून बघूया मयुरेश पेपर ट्यूब केवनी दिवे की सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार कुठला संघ विजय संपन्नकांनी उद्या ठीक 3:30 वाजता भार्गव 11 पिंपळनेर आणि एवन जोडी अंजोर आपण बरोबर 3:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. त्यानंतर इकोझोन खार्डी पाये विपक्ष वीर तानाजी दापोडे असे सामने उद्याचे खेळवण्यात येणार आहेत. तरी या चारही संघांनी अगदी वेळेवर उद्या यायचं आहे. चला सलमीर जोडी
आपण त्वरित खेळपट्टी रवाना करायचे. सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार 64 धावांचं लक्ष आहे. चला संभाजी म्हात्रे सिद्धी ट्रान्सपोर्टचे मालक आपली सलमीर जोडे अगदी टाळ्यांच्या गजरात खेळपट्टीकडे रवाना होते. धन्यवाद. प्रकाश पाटील आणि पंडित भोईर अशी सलमीर जोडी मला वाटतं खेळपट्टीकडे रवाना होते. निश्चितच जोशी इलेव्हन बाजवड संघाचे पंडित भोईर आणि आई जोगेश्वरी जुनांदुर्गी संघाचे प्रकाश पाटील. चौसष्ट धावा. बघा केनी सर, पंडित भोईर आणि प्रकाश पाटील हे दोघेही जिनियन सलामीर आहेत आणि त्यांनाच 45च्या या षटकामध्ये पाचारण केलेले आहे. खरं तर धावा खूप आहेत, 64 धावा करायच्या आहेत. 63 धावांचा डोंगर उभारलेला आहे. पहिली 2 षटकं अतिशय महत्त्वाची असतील. जी पॉवर प्लेची 2 षटकं आहेत त्या षटकामध्ये किमान 25 ते 30 धावा करणं आवश्यक आहे. कारण त्यानंतर येणाऱ्या फलंदाजांना नक्कीच सोपं होईल टार्गेट चेस करणं. मात्र मयुरेश पेपर ट्यूब केवनी दिवेच्या बाजूने जर विचार केला तर पहिल्या 2 षटकामध्ये अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल दोन्ही गोलंदाजांना. अगदी आपण चांगला उल्लेख केलेला आहे. कारण की 64 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिले 2 पॉवर प्लेचं षटक हे निर्णायक असतील दोन्ही संघांसाठी. लवकरात लवकर चेंडू आपण चेक करायचा आहे. बघा इथे आम्ही बॉक्समधून नक्कीच काढून चेंडू देतोय. जे आवरण होतं ते फाडून चेंडू देतोय. असं नाही की चेक केलेले चेंडू आपल्यापर्यंत पोहोचवतात. आत्ताच आम्ही हे चेंडू नवीन चेंडू या ठिकाणी आणले होते आणि तेच आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. जसं तुमचे 12वे खेळाडू इथे आहेत आणि त्यांनाही ही पूर्ण प्रक्रिया माहीत आहे. तर लवकरात लवकर आपण चेंडू चेक करा आणि राहिलेले जे 2 चेंडू आहेत पंच आपण कलेक्ट करून ठेवा. चला अधिक वेळ न घेता दोन्ही संघाच्या सहकारी खेळाडू मित्रांना विनंती असेल की आपण सामन्याला लगेच सुरुवात करायची. नाही, उद्या तर नक्कीच मी आयोजकांना सस्नेह विनंती करेन की जे चेंडू आहेत ना ते इथल्या इथेच चेक करून लगेच त्यावर सही किंवा नाव लिहून लगेच आपण कॅप्टनच्या हाती किंवा पंचांच्या हाती तो चेंडू सपोर्ट करायचा आहे. कारण खूप टाईमपासही होतो, खूप वेळही वाया जातो आणि बरेचसे जे चेंडू खोडलेले असतात ते खोडलेले चेंडू वायाही जातात. तर बघूया 64 धावांचं जे लक्ष्य आहे ते पूर्ण करण्यासाठी प्रकाश पाटील आणि पंडित भोईर ही सलामीची जोडी आहे. समोर गोलंदाज असेल सुधाकर. तर पहिल्या 2 षटकांसाठी मी नक्कीच मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय माझे सहकारी समालोचक वॉइस ऑफ मानकोली कायम केनी सरांना. खूप खूप धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे सर. तर गोलंदाज तयार सुधाकर, सामना करतील फलंदाज प्रकाश पाटील. 64 धावांचं लक्ष्य आणि पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन मयुरेश पेपर ट्यूब केवणीदेवी संघाकडून सुधाकर. पहिल्या चेंडू अगदी कव्हर पॉइंट इनफिल्डच्या वरून केलेत. बघूया क्षेत्ररक्षक चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत 2 धावा इथे धावून कंप्लीट केलेले आहेत. 2 धावींनी प्रकाश पाटील यांनी स्वतःचं आणि संघाचं खातं अकाउंट ओपन केलेलं आहे. धावसंख्येला सुरुवात झालेली आहे. सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार संघाच्या फलकावर बिनबाद 2. 64 बनवायचे आहेत. अगदी इष्टरक्षक एस्टन पासून दूर शॉट
फाईन लेग शॉट थर्डमॅन, बॅकवर्ड शॉट लेग, कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन मिड ऑफ, काबू करणारा लॉंग ऑन, असं क्षेत्ररक्षण येते. अगदी ते पॉइंट क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू डिपेश ऑफ आपल्याला पाहायला मिळतं प्रकाश पाटील यांच्या मार्फत पॉईंटचं क्षेत्ररक्षणाला तसं एक्स्ट्रा ऑफर लावायची गरज नव्हती, मात्र चेंडू त्याला चकवून 3 पॉईंट सीमारेषेच्या बाहेर गेला चौकारासाठी. दोन्ही संघ तुल्यबल संघ चिकणे सर आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघामध्ये चांगले खेळाडू इथे निवडलेले आहेत. दोन्ही संघाच्या संघ मालकांनी अतिशय वेगवान चेंडू हाताळला होता. अगदी खांद्याचा वापर चांगला केला होता गोलंदाज सुधाकर यांनी. एक पद्धत खूप चांगली होती या प्रीमियर लीगमध्ये. लिलाव पद्धतीने प्रत्येक संघ मालकाला खेळाडू मिळाले आणि त्यांच्या मर्जीप्रमाणे मिळाले. ही खूप चांगली गोष्ट केली सन्माननीय आनंदजी पाटील आणि त्यांच्या पूर्ण संघ सहकार्यांनी. अगदी चांगली संकल्पना आपण पाहतोय. आनंदजी लक्ष्मण पाटील अप्रतिम. पहिल्या 2 चेंडूवर 6 आणि त्यानंतर सलग 2 चेंडू निर्धाव म्हणजे वापसी केलेली आहे चिकणी सर. निश्चितच संतोष शेठ पाटील यांची देखील अपार मेहनत आपण पाहतोय या स्पर्धेसाठी. सातत्याने ते व्यासपीठावरती उपस्थित आहेत. अगदी ऑक्शन पासून त्यांनी या स्पर्धेसाठी भरपूर वेळ दिलेली आहे. खरोखरच आनंदजी पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून सर्व त्यांचे सहकारी मित्रांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खूप सारी मेहनत घेतली आहे. मिलिंद चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतोय. शॉर्ट मैदानावर क्षेत्ररक्षक म्हणून मिलिंद उपस्थित आहेत. 2 धावा येतील. दोन्ही धावसंख्या 8 वर पोहोचते. 5 चेंडूंचा खेळ पूर्ण. 64 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बिनबाद 8. पंडित भोईर आणि प्रकाश पाटील ही सलामीर जोडी आपण पाहतोय सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार संघाच्या माध्यमातून. गोलंदाज सुधाकर हे ते बिग हिट बघूया. चेंडू आणि क्षेत्ररक्षक तिथे दक्षते चांगला झेल. लॉंग ऑन शिमारशर संदीप मला तिथे उपस्थित आणि चांगला झेल संपादन केलेलं आहे आणि प्रकाश पाटील यांची इथे केली संपुष्टात आलेली आहे. अप्रतिम झेल. फलंदाजाच्या नावावर आतापर्यंत 2 अर्धशतक या सीझन मधील आहेत. बघा दोन्ही जे संघ आहेत या दोन्ही संघामध्ये या सीझन मधील अर्धशतकवीर आहेत. त्यामध्ये जर समोरचा संघ बघितला तर सुधाकर याच्या नावावरही 1 अर्धशतक आहे. एकूणच या पूर्ण सीझन मध्ये 10 अर्धशतक साजरी झाली. त्यामध्ये संदेश पाटील नंदकिशोर खरबाव ए संघाचा याने 3 शतक ठोकलेले आहेत. आई जोगेश्वरी जुनांदुर्की संघाचा सोमनाथ याने 2 अर्धशतक ठोकलेले आहेत. त्यानंतर न्यू तुफान पिंपलास संघाचा रतिलाल याच्या नावावर 2 अर्धशतक आहेत. नानास्पोर्ट टेमघर या संघाचा मदन याच्या नावावर 1 अर्धशतक. नंदकिशोर खारभाऊ बी संघाचा प्रसाद याने तर कमाल केली होती. 6 चेंडूमध्ये 6 षटकार खेचत नक्कीच अर्धशतक पूर्ण केलं होतं. आणि त्यानंतर सुधाकर याच्या नावावर 1 अर्धशतक. म्हणजे या सीझन मधील जे 10 अर्धशतक आहेत त्या 10 अर्धशतकामध्ये तब्बल 7 अर्धशतक हे 45च्या खेळाडूंनी लावलेले आहेत. अगदी बरोबर चिकणे सर. संदेश पाटील
सध्या इन्फॉर्म फलंदाज आहे स्वर्गीय नंदकिशोर खारबाव. हे संघाच्या माध्यमातून हा खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. बघा स्वतः संघनायक अरविंद आलेले आहेत दुसरं षटक हाताळण्यासाठी आणि अरविंद यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. मयुरेश पेपर ट्यूब केवनी दिवे संघाकडून अमितजी भोईर यांचा संघ आहे आणि अरविंद एक अनुभवी असा गोलंदाज आहे. भरपूर सामने आपल्या संघासाठी गावासाठी खेळाडू खेळलेला आहे. आणि ते सोमनाथ यांनी पहिल्या चेंडूवर त्यांचा करपोस समाचार घेतलेला आहे. अगदी आमच्या मान्यवरांना सलामी देणारा षटकार ठोकलेला आहे. अगदी काऊ करणारे जण आणि लॉंग ऑन सीमर्श क्लिअर करतोय. षटकाराने सोमनाथांनी स्वतःच खाता आपण ओपन केलेलं आहे आणि संघाची धावसंख्या झपाट्याने पुढे घेऊन गेले तो 14 या आकड्यावर. कालिराम केनी सर बघा मयुरेश पेपर ट्यूब केवनी दिवे या संघासमोर 63 धावांचं आव्हान राखण्यासाठी नक्कीच ह्या धावा वाचवण्यासाठी सर्वात मोठं आव्हान जर कोणाचं असेल तर ते आहे सोमनाथ पाटीलचं. नाही अगदी या सामन्यावर जर सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवाड संघाला विजय संपादन करायचं असेल तर सोमनाथाला जास्तीत जास्त खेळपट्टी राहणं गरजेचं आहे. तर या उलट मयुरेश पेपर ट्यूब केवनी देवी या संघाला जर या सामन्यावर विजय संपादन करायचं असेल तर सोमनाथची विकेट मात्र लवकर घ्यावी लागेल. बघूया अरविंद पुन्हा मार्गस्थ होतील षटकातील पुढील चेंडू घेऊन. सोमनाथाच्यासाठी ते अप्रतिम अगदी जसा चेंडू होता त्याच दिशेला फटका केलेले आहेत. फुटवर आला होता फलंदाज आणि एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर यांच्यामधून चेंडू सरळ सीमारेषेच्या पार धाडला होता. खाली क्षेत्र होतं आणि त्या खाली क्षेत्रातून सरळ सीमारेषेच्या पार चौकाराने धावसंख्या 18 वर पोहोचलेली. निश्चितच अरविंद यांच्यावर थोडासा दबाव असेल. संघाचे संघनायक आहेत या लीग स्पर्धेसाठी अमितजी भोईर यांनी अरविंद याच्यावर संघनायकाची जबाबदारी सोपवलेली आहे आणि पहिल्या 2 चेंडूवर त्यांनी 10 धावा खर्च केल्यात. बघूया कशा प्रकारे वापसी करतोय अरविंद. सोमनाथ त्याच्यासाठी आणि इथे अजून एक षटकार पाहायला मिळतोय. आम्ही कष्टाळू शेतकरी काळी किल्लारी बैलांची जोडी आहे, किल्लारी खेळाडूंची जोडी आहे ती म्हणजे प्रकाश आणि सोमनाथ. आणि सोमनाथ त्यापैकी इथे आपल्याला पाहायला मिळते कशी फलंदाजी करतोय ते. नाही अगदी सोमनाथ याच्या समोर किती मोठा गोलंदाज असतो ज्ञानेश्वर चिकणेसर नेहमीच त्यांनी अगदी रन टू चेंडूचं इक्वेशन पाहून नेहमीच फलंदाजी केलेली आहे आणि म्हणूनच त्याला रन मशीन ऑफ न्यू 40+ असं म्हटलं जातं. अगदी काय आल्या आल्या फलंदाजीला सुरुवात केली आहे. 3 चेंडूमध्ये तब्बल त्यांनी 16 धावा इथे ठोकलेले आहेत. नाईक सर शेवटचे क्षण आहेत, जास्त तापू नका प्लीज.
नवीन चेंडू द्यायचा आहे का जुना? दुसरं पॉवर प्लेचं षटक सुरू आहे, जुनाच चेंडू मिळेल. येस सर. तुमचा 12th मॅन इथं तुमचे दोन्ही आहेत. नक्कीच चेंडू आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवतो, पण प्रत्येकाचा चेंडू बघण्याचा दृष्टिकोन जो असतो तो वेगवेगळा असतो. आता जर इथे दशरथ पाटील असते ना तर नक्कीच त्यांनी हसून हसून पोट दुखवली असती. मात्र इथे आम्हाला काही बोलण्याची मुभा नाहीये. आपण सरळ क्रिकेटकडे लक्ष देऊया. काळराम केणी सर. तर गोलंदाज तयार होतील अरविंद. धावसंख्या 24 वर पोहोचलेली आहे. अगदी 3 चेंडूमध्ये 16 धावा ठोकलेल्या आहेत. 2 षटकार आणि 1 चौकार. सोमनाथ पाटील यांनी आल्याच आपले इरादे स्पष्ट केले आहेत. आणि या इथे दांडी गोल, ती मोठी विकेट आणि 5 जल्लोष. चिकणे सर, काय विकेट मिळवलेली आहे. ज्या 16 धावा अरविंद यांनी खर्च केल्या होत्या तिची पूर्णपणे भरपाई जणू काही त्यांनी ही विकेट घेऊन पूर्ण केलेली आहे. येस, मी तर म्हणेन की गोल्डन विकेट आहे. सोमनाथची विकेट म्हणजे नक्कीच गोलंदाजासाठी गोल्डन विकेट आहे. अतिशय चांगल्या चेंडूच्या हाताळणी, काय वापशी केली. अरविंद यांचं देखील कौतुक करावं लागेल. 3 चेंडूमध्ये 16 धावा खर्च केल्यानंतर अगदी सोमनाथ यांना त्रिफळाची बात केलेली आहे. बघा मित्रांनो, क्रिकेट तुम्हाला हे शिकवते, तुमचं मनोधैर्य किती कसलं असेल, तुमच्याकडून किती सुमार कामगिरी झाली, मात्र जो आत्मविश्वास आहे ना तो आत्मविश्वास कधीही डळला पाहिजे नाही. बघा इथे अरविंदला 3 चेंडूमध्ये तब्बल 16 धावा घेतल्या होत्या, मात्र तरी सुद्धा अरविंद हिंमत हारला नाहीये आणि त्याने नक्कीच मनाशी ठरवलं होतं की मी सोमनाथला बाद करू शकतो. आणि त्याच प्रकारे आपण पाहतोय की हिमतीच्या आत्मविश्वासाच्या बळावर त्याने या ठिकाणी सोमनाथला बाद केलेले. निश्चितच सोमनाथ बाद झाल्यानंतर बाला येतोय. जय कालिका माता कालवार संघाचा अष्टपैलू खेळाडू. इथे अगदी चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. शरीरापासून दूर चेंडू ठेवला होता. चांगली लेंथ. भन्नाट वेग होता अरविंद पाटीलच्या या चेंडूमध्ये. काय वापशी केलेली आहे बघा. सोमनाथ पाटील याच्यासाठी ओव्हर द विकेट आणि सोमनाथची विकेट घेतल्यानंतर अगदी राऊंड द विकेटनी चेंडू हाताळताना आपण पाहतोय. गोलंदाज अरविंद यांना बाला सज्ज होतील पुढील चेंडू खेळण्यासाठी. हा चेंडू देखील तितकाच चांगला आहे. काय दोन्ही चेंडू हाताळलेले आहेत, अप्रतिम. बघा पहिल्या 3 चेंडूवर 16 आणि त्यानंतर 3 चेंडूवर 1 विकेट घेत 2 चेंडू निर्धाव टाकलेत. चांगलं कमबॅक, चांगली वापशी केली आहे. अगदी सर्व सहकारी देखील संघनायकाचं कौतुक करताना. नक्कीच कायम किनीचं टेस्ट क्रिकेट बघितलं तर एकात दुसरं जे सत्र असते ते पूर्ण सामन्याचं चित्र बदलत असते. वन डे क्रिकेटमध्ये आपण बघितलं की बघतोय की 5 ते 10 षटकं सामन्याचं चित्र बदलत असतात आणि 2020 क्रिकेटमध्ये 2 ते 3 षटकं सामन्याचं चित्र बदलत असतात. आणि धावसंख्या झाली होती 24. टेनिस क्रिकेटचा जर विचार केला तर फक्त 2 ते 3 चेंडू सामन्याचं चित्र बदलू शकतात. 18 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी 40 धावांची गरज आहे. सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार संघाला अजूनही सामना दोन्ही संघांसाठी शिकण्यासर समान आहे असं म्हणायला हरकत नाहीये. नक्की समान आहे, मात्र मागच्या 3 चेंडूंनी या सामन्याचं चित्रही बदललेलं आहे. सोमनाथला बाद केल्यानंतर त्यानंतर 2 चेंडू डॉट. आता मात्र परिस्थिती अशी आहे सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार या संघासमोर
18 चेंडू आणि करायचे आहेत तब्बल 40 धावा. 18 चेंडूमध्ये 40 धावांची गरज आहे आणि गोलंदाजीतील राकेश येतोय. जयदुर्ग सुरे बी संघाचा राकेश पाटील अगदी सांघिक तिसरं षटक घेऊन आपल्या बॉलिंग मार्कवर. मला वाटते या प्रीमियर लीगमध्ये सुरेई गावचे सर्वात जास्त खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. नाही, अगदी जयदुर्ग सूर्य यांनी बी संघाचा विचार केला तर दोन्ही संघामध्ये एक चांगला अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे चिकणे सर. राकेश पंडित भोईर यांच्यासाठी पहिला चेंडू अगदी अशाभूत नजरेने पाहिलं होतं पंचांच्या दिशेने, मात्र पंच सहमत नाही. चांगल्या चेंडूच्या हाताळणी 18 मध्ये 40 आणि हा चेंडू डॉट म्हणजे सामन्याचं समीकरण उरलं 17-40. अतिशय चांगला फटका आपण पाहतोय आणि हा चेंडू सीमापार डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर चेंडू लाईन होतोय. पंडित भोईर यांच्या बॅटमधून येतो हा षटकार. मॅच बॉल आलेला आहे. राकेश शपल क्रॉस आणि आता इष्टी रक्षक यांची चेंडूवरची नजर हटली होती. पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. धावसंख्या झाली ती 31. खरं तर सूर्यकांत मोरे सरांची तारीफ करावी तितकी कमी आहे. त्यांचं वय बघा आणि त्या वयाच्या मानाने जर आपण बघितलं तर अजूनही तिथे सतत उभे राहून ते अंपायरिंग करतात. खरोखरच त्यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाला सल्यूट करावा असं वाटतो. नाही, अगदी भिवंडी ग्रामीणचा चिकणीसर विचार केला तर सर्वात सिनियर पंच म्हणून ज्यांची गणना केली जाईल सूर्यकांत मोरे सर एक चांगले खेळाडू देखील आहेत. जेडी स्पॉट टेंबरपाडा या संघाचे इष्टरक्षक म्हणून देखील ते अजूनही क्रिकेट खेळत आहेत आणि आपल्या हयातीमध्ये बराचसा लेदर क्रिकेटही ते खेळलेले आहेत. बालाच्यासाठी हा चेंडू पुन्हा एकदा इष्टरक्षक बीट होत आहेत. बाईचा इशारा येतोय. प्रमोद तांगडी यांनी चेंडूला इनफिल्डच्या आतमध्ये फील केला होता. खरं तर सोमनाथ बाद झाल्यानंतर बाळाकडून खूप अपेक्षा होत्या, परंतु बाळा बघा तब्बल 3 चेंडू डॉट खेळून काढलेले आहेत बाळाने. आतापर्यंत चिकणे सर आपण विचार केला तर अर्ध्या धावांचा पल्ला इथे गाठलेला आहे. 32 धावा झाली आहेत. अजून विजयासाठी 32 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 14 चेंडू. सोळा मध्ये 32 आणि येणाऱ्या 14 मध्ये अजूनही 32 धावा बनवायचे आहेत. सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार संघाला आणि पुन्हा एकदा एक पंच सूर्यकांत मोरे सरांचा इशारा येतोय की बाईची एक धाव आहे. बघा गोलंदाज इतकी मेहनत करून जेव्हा एखाद चेंडू टाकतो तो चेंडू डॉट जातो आणि यष्टीरक्षक चूक करून त्याच्यावर 22 किंवा एक्स्ट्राच्या रूपाने धावा देतो, तेव्हा मात्र खरोखरच
गोलंदाजी थोडासा हैराण होतो, थोडासा नाराज होतो. आणि या इथे अगदी आता चेंडू आणि बॅटचा चांगला संपर्क, चेंडू काऊ करणारी त्यांच्यावरून 7 धावांसाठी येतो या बाळाच्या बॅटमधून एक उत्तुंग षटकार. Nu ami anda. आपण हे गीत ऐकतोय. खरं तर बघा, हा षटकार लागण्याचं कारण होतं कालीराम केनी सर, या अगोदर स्ट्राईक जी चेंज झाली त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. दिनेश नाईक सर नक्कीच येतील चेंडू आपल्याकडे, काही हरकत नाहीये. इथे 3 चेंडूमध्ये खातं देखील खोलता आलं नव्हतं बालायाला, मात्र चौथ्या चेंडूवर अगदी षटकार मारून या सामन्यातील विजयाची चाहूल जणू काही आपल्या संघाला त्यांनी लावून दिलेली चिकणी सर. षटकारांनी धावसंख्या जाऊन पोहोचली होती 39. आता येणाऱ्या 12 मध्ये 25 ची आवश्यकता आहे आणि बघूया 12 चेंडूमध्ये 25 धावा पूर्ण केल्या जातील की या उलट 12 चेंडूमध्ये 25 धावा बनवण्यापासून सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार संघाला रोखलं जाईल. मयुरेश पेपर ट्यूब केवणीदेवी संघाकडून आपल्यापर्यंत पोहोचवतील आमचे सहकारी समालोचक ज्ञानेश्वर चिकणी सर. यस, रात्री नाही म्हणणार तर पहाटे पहाटे सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतोय, कारण 4 वाजून गेलेले आहेत. 39 धावा झालेले आहेत. सुधाकर, अरविंद, राकेश पाटील या तिघांनी जी षटकं हाताळली त्यामध्ये सुधाकरने पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या. अरविंद याचं दुसरं षटक महागडं जरी ठरलं असलं तरी एक महत्वाची गोष्ट, सोमनाथ सारख्या फलंदाजाला त्याने बाद केलं होतं त्याच्या षटकात. त्यानंतर राकेश पाटील आपल्या तिसऱ्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या. अशा प्रकारे 3 षटकं संपलेले आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा, उर्वरित 12 चेंडूमध्ये करायचे आहेत 25 धावा. इथे प्रमुख अस्त्र जे आहे नक्कीच मयुरेश पेपर ट्यूब केवनी दिवे या संघाचा सुधाकर याला मोर्चावर लावलेले. दुसऱ्यांदा सुधाकर गोलंदाजी करेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू तेज तर्रार चेंडू आहे. बघा, पुन्हा एकदा डावखुरा गोलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज अशी ही लढत आहे, बॅटल आहे. आणि या बॅटल मध्ये बऱ्याचशा वेळा आपण पाहतोय की डावखुरा जो गोलंदाज असतो तोच बाजी मारत असतो. अनिल पाटील का जय बजरंग कारवली संघाचे चांगले इष्टरक्षक आहेत, मात्र सामन्याच्या माध्यमातून कुठेतरी त्यांच्याकडून थोडेसे चुका पाहायला मिळतात. बघा, अगदी अनिल पाटील स्वतःवर थोडेसे नाखुश आहेत. अनिल पाटील यांनी नेहमीच जय बजरंग कारवली संघाकडून खेळताना अगदी क्लोज किपिंग केलेली चिकणी सर. येस, तसं बघितलं तर जयगावदेव वडूनगर संघाचा पप्प्या काबूकर ही चांगला यष्टीरक्षक आहे. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषेवर. इथे खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषा पार, चौकार. लागलेले आहेत आणि जिंकण्याचा विचार केला तर आता मात्र 10 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता. मॅच गरमागरमीवर, सकाळचं वातावरण आहे, पहाटेचं वातावरण आहे आणि आपण पाहतोय की नक्कीच मॅच मध्ये गरमी वाढलेली आहे. सुधाकर लॉंग रनअपने गोलंदाजी करताना शॉर्ट पिच चेंडू, शफल क्रॉस झाला होता. फलंदाज पंडित भोईर
मात्र हा जर चेंडू बघितला आपण कुठे ना कुठे यष्ट्यांच्या वरून गेला होता. चांगलं निरीक्षण आहे तिथे त्या तिथे दिनेश नाईक सरांचं. इतक्या रात्री नक्कीच अंपायरिंग करणं, पंचगिरी करणं खूप डिफिकल्ट असतं. मात्र ते आव्हान पेललेलं आहे आमच्या सर्व या पंचांनी. सुधाकर सज्ज होते. 9 चेंडू जिंकण्यासाठी 21 ची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवर 3. हा नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्क चेंडू होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही, मात्र बालाला स्वतःकडे या ठिकाणी आपण पाहतोय की स्ट्राईक हवी आहे. चला, फलंदाज आपापली जागा घ्या. फलंदाज आपापली जागा घ्या. सिंगल आलेले. या सिंगलच्या आधारे धावसंख्या 44 वर पोहोचलेले. 8 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. हे चेंडू जे दोन चेंडू आहेत यांची किंमत मात्र वाढलेली आहे. हे 2 चेंडू आपल्या नक्कीच क्रिकेट जीवनाचा जो अनुभव आहे तो अनुभव पणाला लावून सुधाकरला टाकावे लागतील. मात्र समोर फलंदाज कोण आहे? बाळा, ज्याने एक अप्रतिम षटकारही खेचलेला आहे. बाळापुढे खरे तर या थंड वातावरणामध्ये अग्निपरीक्षा असेल सुधाकरची. अनुभव विरुद्ध अनुभव. यस, मी म्हटलं होतं की अग्निपरीक्षा असेल सुधाकरची. इथे बाळाच्या बॅट मधून आला हा षटकार. रिप्ले मध्ये कशा प्रकारे लवकर चेंडूला पीक केलं होतं. अप्रतिम अप्रतिम फटका. वेगवान चेंडू मात्र तितक्याच वेगाने बॅटही फिरली होती मिस्टर बाळा याची. या 6 धावाने धावसंख्या 50 वर पोहोचलेली आणि आता मात्र जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता राहिलेली. 7 चेंडू 14 धावा. चेंडूची फेक करायची. 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत आणि त्यांनीच चेक करून चेंडू आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. शेवटचे 7 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. हा चेंडू, या चेंडूचं अजून महत्व वाढलेले. यस, पाहतोय आपण की चेंडू तर डॉट झालेला. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकाने अपील केला होता. गोलंदाजाची साथ नव्हती यष्टीरक्षकाला. आय थिंक कुठे ना कुठे बाळाच्या हातून चूक घडली आहे का? कारण एक षटकार आल्यानंतर बाळाने स्वतःकडे स्ट्राईक राखण्यासाठी सिंगल्स कंप्लीट करणं आवश्यक होतं. मात्र कुठे ना कुठे आपण पाहतोय की प्लॅनिंग चुकलेली आहे. मात्र क्षमता आहे पंडितकडेही. धावसंख्या धावफलकावर लागलेली ती 50. उर्वरित 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी करायचे आहेत 14 धावा. चला, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. पूर्ण रात्रभर आपण या ठिकाणी खेळत आहात मित्रांनो. खरोखरच सल्यूट करावा असं वाटतं. तुमच्या जिद्दीला, तुमच्या क्रिकेटवरच्या प्रेमाला नक्की सल्यूट करावा असं वाटतो. कारण 40+ झाला आहात तुम्ही आणि 40+ क्रिकेट खेळताना क्रिकेटविषयी हे समर्पण खरोखरच खूप अतुलनीय, खूप अतुलनीय. मी नक्कीच धन्यवाद मानतोय सन्माननीय आनंदजी पाटील साहेब आणि त्यांच्या पूर्ण सहकाऱ्यांचं, वीर तानाजी दापोडे ग्रामस्थांचं. एक चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण भरवली आणि नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या इतिहासामध्ये प्रथमच प्रीमियर लीगचं जे स्वप्न होतं ते स्वप्न आपण पूर्ण केलं. थँक्यू, थँक्स लॉट आनंदजी पाटील आणि ऑल टीम.
6 चेंडू जिंकण्यासाठी 14ची आवश्यकता आहे. अंतिम क्षणापर्यंत खेळ येऊन ठेपलेला आहे आणि प्रमोद तांगडीकडे गोलंदाजी सोपवलेली आहे. फलंदाजी करताना खरं तर प्रमोद तांगडीला संधी मिळाली नव्हती. गोलंदाजी करून नक्कीच आपल्या संघ मालकाला आणि संघ कर्णधाराला त्यांना दाखवून द्यायचं आहे की यस, माझ्यामध्ये मला जरी फलंदाजीची संधी मिळाली नाही तरी मी गोलंदाजी अतिशय चांगली करू शकतो. मात्र सलामीवीर पंडित भोईरलाही दाखवून द्यावं लागेल की मला कर्णधाराने सलामीला का पाठवलेले. बाला 6 चेंडूंचा सामना केलेला आहे, 12 धावा केलेल्या आहेत. पहिला चेंडूला ढकललेला आहे कव्हर क्षेत्रामध्ये, डीप वरून क्षेत्ररक्षक येतोय, 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी पंडित भोईर मात्र धावबाद झालेले आहेत. कॅप्टन दीपक म्हात्रे खेळपट्टीवर आलेले आहेत. 5 चेंडू जिंकण्यासाठी 13ची आवश्यकता. 51 धावा धावफलकावर लागलेले आहेत. शेवटचा हा सामना आहे आणि शेवटच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय की खरोखरच एक रंगत वाढलेली आहे. कोलटप्प्याचा चेंडू ऑन द राईज केलेला आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू जातोय. लॉंगॉन आणि लॉंगॉफ यांच्या मध्ये एक सुरक्षित फटका होता आणि या सुरक्षित फटक्यावर बाळाच्या बॅटमधून आलेले आहेत 2 धावा. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 53 आणि जिंकण्यासाठी 4 चेंडूमध्ये करायचे आहेत 11 धावा. इथून आपल्याला वाटलं होतं की चेंडू मारण्यासारखा आहे, तटवण्यासारखा आहे, मात्र खेळपट्टीवर काय घडलं, चेंडू पडल्यानंतर कुठे ना कुठे उशीर आला बॅटवर आणि मात्र बाळा पूर्णपणे चकला होता. काय घडलंय इथे? अपील तर जोरदार होता, अपील मध्ये मात्र तितका उत्साह नव्हता. डॉट चेंडूंचा जर विचार केला तर आतापर्यंत 11 चेंडू सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार संघाने डॉट खेळून काढलेले, म्हणजे जवळजवळ 2 षटकं कमी केलेला आहे हा संघ. इथे चेंडूलावर प्रहार केलेला आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे. यस, अप्रतिम जेल आणि अशा प्रकारे बाळा याची खेळी संपुष्टात. संभाजी स्वतः ऑनर आहेत या संघाचे, सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार संघाचे, आणि त्यांना दाखवायचं आहे नक्कीच ते काय करू शकतात. नंतर दीपक म्हात्रेकडे आय थिंक स्ट्राईक आहे. खरं तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये नियम चेंज झालेला आहे. जरी कॅच आउट होता तुम्ही, स्ट्राईक चेंज झाली तरी जिथे तुम्ही बाद होता तिथूनच येणाऱ्या फलंदाजाला सुरुवात करावी लागते, म्हणजे येणाऱ्या फलंदाजाला स्ट्राईक असते. परंतु अजूनही आपण 40+ क्रिकेटमध्ये हा नियम सुरू केलेला नाही आहे. एकूणच IPL क्रिकेटमध्येही हा नियम सुरू झालेला. काल पद्मशाली समाजाची स्पर्धा जी झाली, SPL झाली, तिथेही हा नियम लागू करण्यात आला होता. मात्र 40+ क्रिकेटमध्ये सध्या तो नियम लागू नाही आहे. शेवटचे 2 चेंडू जिंकण्यासाठी करायचे आहेत
11 धावा. 2 चेंडूमध्ये 2 षटकार येतील का दीपक म्हात्रेच्या बॅटमधून. तब्बल 3 दीपक म्हात्रे नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये आहेत. उपाध्यक्ष दीपक म्हात्रे, सचिन स्पोर्ट पूर्ण संघाचे अष्टपैलू खेळाडू स्पिनर दीपक म्हात्रे आणि आता मात्र बॅटिंग करताना दीपक म्हात्रे. ओहो, या दीपक म्हात्रेचा पूर्ण प्रयत्न होता षटकार खेचण्याचा, मात्र प्रयत्न फसलेला आहे. एका चेंडूमध्ये करायचे आहेत 11 धावा. काय जबरदस्त गोलंदाजी. बघा, मी सांगितलं होतं प्रमोदला फलंदाजीमध्ये संधी मिळाली नाही, मात्र त्याने दाखवून दिलं की मी गोलंदाजीमध्ये कमाल करू शकतो. प्रत्येक खेळाडूकडे ही मानसिकता असणं आवश्यक आहे. काय जबरदस्त गोलंदाजी प्रमोदची. ते पुल केलेला आहे, पॉवरफुल आहे, मात्र उशीर झालेला आहे. 5 धावांनी पराभव स्वीकारावा लागलेला आहे सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार या संघाला. हार्डलक सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार, हार्डलक